प्रेज द लॉर्ड. आज जर तुम्ही कोणत्या कठीण परिस्थितीतून वादळातून जात असाल आणि तुम्हाला जर कळत नसेल की हे काय चाललेलं आहे, खरंच देव माझ्याबरोबर आहे का आणि हे असं का होत आहे, तर आजचा संदेश तुमच्यासाठी आहे. सध्या आपण एक महत्त्वाच्या संदेश मालिकेचा अभ्यास करीत आहोत, जिचं नाव आहे लाईट शायनिंग इन डार्कनेस. अंधकारात प्रकाश चमकतो. सुवार्ता हा देवाचा प्रकाश आहे आणि ज्यावेळेस तो सुवार्तेचा प्रकाश एखाद्या देशावर, एखाद्या समाजावर, लोकांवर चमकतो, त्यावेळेस ते असतात तसे कधी राहत नाही. आणि या संदेश मालिकेतला आजचा शेवटचा संदेश आहे, ज्याचं नाव आहे द लाईट शाईन्स इन रोम. रोम येथे प्रकाश चमकतो. तर जर आपण कोणत्या वादळात असाल, वादळी परिस्थितीतून जात असाल, तर हा आपल्यासाठी आजचा संदेश आहे. पाऊल देखील अशा परिस्थितीतून गेला. आपण सर्वजण याच्यातून जात असतो कधी ना कधी. कदाचित तुम्ही गेले असाल, कदाचित तुम्ही जात असाल, आणि नसाल तर एक दिवशी जरूर जाल. तुम्हाला या वादळाला तोंड द्यावे लागेल. आणि आपण पाहू की कशा रीतीने देव सहाय्य करत असतो. प्रेषितांची कृत्याचा 27वा अध्याय. कशा रीतीने सुवार्ता रोम शहरात पोहोचली, कशा रीतीने पाऊल प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता घेऊन रोम येथे पोहोचला. आणि शास्त्र सांगते की तो बेड्यांमध्ये जखडलेला होता. तो एक कैदी म्हणून तिथे गेला आणि अशा रीतीने देवाने त्याला त्या ठिकाणी नेला. आता याची पार्श्वभूमी रिकॅप अशी आहे की यरूशलेम येथे पाऊलाला अटक करण्यात आली. त्याच्यावर खोटा आरोप, त्याने दंगल केल्याचा लावण्यात आला. त्याला अटक झाली, खोटे आरोप झाले, त्याला तुरुंगात ठेवण्यात आलं. काही वर्ष फेलिक्स गव्हर्नर याच्यापुढे खटला चालवण्यात आला. त्याने पण न्याय दिला नाही. तो अन्याय सहन करत राहिला. त्याच्यानंतर गव्हर्नर बदलले. फेस्टस नावाचे गव्हर्नर आले. त्यांनी देखील दाद मागितली त्यांच्याकडे, पण त्याला न्याय मिळाला नाही. आणि आपण मागच्या संदेशात पाहिलं की काही वेळ देव आपल्याला अन्याय सहन करू देतो, अशा परिस्थितीतून राहू देतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस ते 2 वर्ष पाऊल यरूशलेमच्या जेलमध्ये राहिला, त्या ठिकाणी काही जे नव्या करातली पत्र ती लिहिण्यात आली. किती विशेष आहे नाही का, की कोणतंही तुरुंग, कोणतंही जेल देवाचं प्रकटीकरण आपल्याकडे आल्यापासून रोखू शकत नाही. देवाचा आत्मा, देवाचं वचन आपल्याला कुठेही प्राप्त होऊ शकतं, तुरुंगात सुद्धा. आणि 27 अध्यायामध्ये असं झालेलं आहे की पौलाने कैसर ऑगस्ट म्हणजे रोमचा जो सम्राट त्याच्याकडे अपील केल्यामुळे, म्हणजे जसं काही त्या काळच्या सुप्रीम कोर्टात अपील केल्यामुळे त्या गव्हर्नरने आणि हेरोदाने असं ठरवलं की आता ह्याचा न्याय सम्राट हे करतील. आणि म्हणून त्यांनी त्यांना बेड्या जखडून रोमला रवाना केला. आणि मग पुढे काय झालं बघा. प्रेषितांची कृत्ये 27 आणि वचन 1. नंतर आम्ही इटाली देशात तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसऱ्या कित्येक बंदिवानास बादशाही पलटणाचा युल्य नावाचा जमादार याच्या स्वाधीन करण्यात आले. तेव्हा आम्ही आसियाच्या किनाऱ्यावरील बंदरे करणाऱ्या अद्भुत ते नगराच्या एका तारवात बसून निघालो. तेव्हा मासिदोनियातील थेसलिकाचा अरिस्तार्क हा इसम आमच्याबरोबर होता. आणि मग पुढे लिहिलेलं आहे की कोणत्या गावात ते पोहोचले. आणि अशा रीतीने त्यांचा रोमकडचा प्रवास सुरू झाला. आता बघा, ज्यावेळेस पौलाला परमेश्वराने दर्शन दिलं होतं, त्याला सांगितलं होतं की मी तुला राजांपुढे साक्ष देण्यासाठी निवडलेला आहे. आणि त्यानुसार तो आता राजाकडे चाललेला आहे. आणि आपण 9व्या वचनापासून वाचूया. तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि इतक्यात उपवासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्यावेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते. म्हणून पौलाने त्यांना अशी सूचना केली की अहो गृहस्थांनो, ह्या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नव्हे तर आपल्या प्राणांचेही नुकसान
व मोठी हानी होईल असे मला दिसते. आता बघा, पावलाचा आणि ह्या कैद्यांचा प्रवास रोमकडचा सुरू झालेला आहे. आता तो काळ, तो सीन तुमच्या डोळ्यापुढे आला. हे काही क्रूज लाईनर नाही आहे, हे काही अत्याधुनिक जहाज नाही जसे आज आहेत. त्या काळातले जहाजं, त्या काळात कोणती यंत्रणा ही आजच्याप्रमाणे नव्हती. आणि अशा अवस्थेत त्यांचा प्रवास सुरू झालेला आहे. पाऊल बेड्यांनी जखडलेला आहे, त्याच्याबरोबर अरिस्तार्खा एक बंधू आहे, त्याच्याबरोबर डॉक्टर लूक आहे ज्याने लूकचं शुभवर्तमान लिहिलं, आणि बाकीचे पण कैदी आहे. आणि हे सर्व बोटीत बसून रोमकडे निघालेले आहे. आणि मग पाऊल वाटेत त्यांना सांगतो की मला या प्रवासामध्ये काहीतरी धोका जाणवतो. आणि म्हणून त्याने त्यांना सूचना केली. पण काय झालं माहिती आहे का? वचन 11, तथापि जमादाराने पावलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा धनी यांच्याकडे अधिक लक्ष दिले. तो त्यांचा जो इन्चार्ज सोल्जर लोकांचा जो प्रमुख होता, त्याला वाटलं की हा पाऊल एक नॉर्मल इतरांप्रमाणे कैदी आहे, आणि म्हणून त्याने फारसं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. परंतु त्याने त्या बोटीचा जो कॅप्टन आणि जे इतर खलाशी त्यांच्या मनाकडे लक्ष दिले. बघा, पाऊल हा देवाचा प्रेषित, देवाचा निवडलेला आहे. कितीतरी वेळेस असं होतं की देवाचे निवडलेले लोक आपल्याला मार्गदर्शन करतात, पण तरी आपल्याला काहीतरी एक्सपर्ट ओपिनियन, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावासा वाटतो. काही लोकांना असं वाटतं की पाळक साहेबांना सांगण्याची गरज नाही, आम्ही याला विचारू त्याला विचारू. तज्ज्ञांचा सल्ला घेतात लग्न कार्यात, बिझनेस फॅक्टरमध्ये किंवा कोणत्या बाबतीमध्ये. आणि या ठिकाणी देखील असंच झालेलं आहे. त्यांना वाटलं की पावलाजवळ विशेष काही सांगण्यासारखं नाही आहे, पण आपण जे बोटीचे कॅप्टन आहे, ज्यांचं आयुष्य समुद्रावर चाललेलं आहे, ज्यांना एक्सपिरियन्स, अनुभव आहे, त्यांचं ऐकूया. आणि मग पुढे काय झालं बघा. वचन 9 ते 13, आणि पाऊल म्हणतो वचन 12 ते बंदर हिवाळ्यात राहावयास सोयीचे नव्हते, म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की तिथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फिनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा. हे नैऋत्याभिमुख व वायाभिमुख आहे. मग दक्षिण वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेस सिद्धीस गेला असे समजून ते तिथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले. वादळ काही नव्हतं, वातावरण चांगलं होतं, आणि त्यांना वाटलं की आता सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे. आणि असं वाटलं, काही जणांना वाटलं असेल की पावलाचा सल्ला हा चुकीचा ठरलेला आहे. बघा, पण थोड्याच वेळानंतर काय झालं बघा. वचन 14, परंतु थोड्या वेळानंतर युरुकुलून नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. त्या तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. बघा, सर्व काही चांगलं होतं, चांगलं चाललेलं होतं. त्यांना वाटलं की आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतलेला आहे, प्रवास सुरू आहे. आणि अचानक वादळ झालं. अचानक त्या समुद्रावर वादळ उठलं, आणि ते इतकं वादळ भयानक झालं, वाढत गेलं की या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की त्या वाऱ्याच्या वादळाच्या दिशेने आम्ही वाहवत चाललो. म्हणजे कोणतंही नियंत्रण त्या जहाजावर, कोणतंही नियंत्रण त्याच्यावर त्यांना करता आलेलं नाही. ह्याच्यावर आपण काय शिकतो? पहिला धडा हा की ज्यावेळेस जरी आपण देवाच्या योजनेतून, देवाच्या मार्गात चालत असलो, तरी काही वेळेस आपल्या जीवनात वादळं येत असतात. फर्स्ट लेसन, storms often come to us even when we are doing the will of God. आता पाऊल देवाच्या इच्छेविरुद्ध चाललेला नाही, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालणारा तो प्रेषित आहे. तो देवाच्या योजनेतून देवाने त्याला दाखवलेला आहे की तो रोम येथे जाऊन सम्राटापुढे, त्या काळातल्या राजापुढे साक्ष देणार. आणि म्हणून देवाच्या योजनेतून चाललेला असताना देखील हे वादळ आहे. एक दिवशी प्रभूषने त्याच्या शिष्यांना सांगितलं की पलीकडच्या तीरावर जा. आणि ज्यावेळेस ते निघाले,
थोड्याच वेळानंतर मोठं वादळ सुटलं आणि ते जहाज बुडू लागलं. त्यांनी प्रभू येशूची आज्ञा पाळली होती का? हो. त्यांनी प्रभू येशूचं ऐकलं होतं का? हो. पण तरीही वादळ सुटलं. किती वेळेस असं होतं की आपण जरी देवाचं आज्ञापालन करीत असलो, जरी त्याच्या मार्गात चालत असलो, तरीही आपल्या जीवनात वादळ येत असतात. पण काही वादळं आपल्या चुकांमुळे, आपण देवाची आज्ञा मोडल्यामुळे, आज्ञापालन न केल्यामुळे येत असतात. उदाहरणार्थ योनाला परमेश्वराने त्या काळामध्ये निनवे शहरात जाण्यास सांगितलेलं होतं. परंतु त्याला वाटलं की निनवेचे लोक इस्रायलाचे विरुद्ध आहेत, आपल्या जातीचे नाहीत, आपल्या भाषेचे नाहीत, आपले शत्रू आहेत, आणि म्हणून त्याने ठरवलं की तिकडं जायचं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की काय झालं? की मोठं वादळ सुटलं. तर काही वादळं देवाच्या आज्ञापालामुळे येतात, काही वादळं देवाच्या आज्ञा मोडल्यामुळे येतात. परंतु तिसरी गोष्ट ही की काही वादळं आपली चूक नसताना दुसऱ्यांच्या कारणामुळे, दुसऱ्यांमुळे येत असतात. बघा, पण एक गोष्ट अशा वेळेस आपण ध्यानात ठेवली पाहिजे की कसं जरी असलं तरी कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही वादळात परमेश्वर आपल्याला सोडत नसतो. तो आपल्याबरोबर असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण वाचतो की परमेश्वर पौलाबरोबर, त्याच्या सेवकांबरोबर आहे. त्याच्या मार्गदर्शनानुसार ते चाललेले आहेत. त्याच्यात पौलाची काही चूक नाही आहे, तरी वादळ आलेले आहे. आणि हे वादळ कशामुळे आलं? दुसऱ्यांमुळे आले. पौलाने सांगितलं होतं की मला असं वाटतं की हा प्रवास धोक्याचा ठरेल, आपण आत्ताच प्रवास सुरू करू नये, थोडे महिने, थोडे दिवस थांबावं आणि नंतर सुरू. परंतु त्यांनी एक्सपर्ट सल्ला घेतला, तज्ज्ञ सल्ला घेतलेला होता की नाही, आपण निघू, आम्ही जाऊ शकतो. समजा जर त्यांनी पौलाचं ऐकलं असतं, समजा जर त्या बोटीच्या कॅप्टनचं, त्या तज्ज्ञांचं ऐकलं नसतं, तर ही परिस्थिती ओढवली असते का? नाही. विचार करा, काही वादळ तुमच्या जीवनात, विवाहाच्या समस्या, कौटुंबिक समस्या, बिझनेस प्रॉब्लेम, समजा जर तुम्ही देवाच्या माणसाचं ऐकलं असतं, समजा जर प्रार्थना करून ती परिस्थिती हँडल केली असती, तर ही वेळ आली असते का? नाही. पण त्यावेळेस आपल्याला दुसरे लोक महत्त्वाचे वाटतात, दुसरे लोक अधिक हुशार, एक्सपर्ट वाटतात, आणि आपण त्यांच्या सल्ल्याने चालायला होतो. आणि या ठिकाणी असं नाही, पौलाने देवाकडूनचा सल्ला त्यांना दिलेला होता, परंतु त्यांनी तो सल्ला मानलेला नव्हता. आणि म्हणून वादळ आलं. याच्यात पौलाची चूक नव्हती, त्यांची चूक होती, पण पौलाला त्याचा सामना करावा लागला. काही वेळेस आपली चूक नसती, दुसरे लग्नाचा निर्णय घेतात, दुसरे बिझनेसचा निर्णय घेतात, पण त्याची झळ, त्याचा परिणाम आपल्याला, तुम्हाला मला भोगावा लागतो. पण आपण हे विसरायचं नसतं की तरी सर्व परिस्थितीवर नियंत्रण करणारा देव असतो. काही वेळेस लोक फोर्स करतात, घरचे फोर्स करतात की नाही, हा मुलगा केलाच पाहिजे, ही मुलगी केलीच पाहिजे, हा बिझनेस केला पाहिजे, इथं गेलं पाहिजे, तसं झालं पाहिजे. कधी कधी वातावरण असतं की संपूर्ण घरानं विधर्मी असतं आणि एकच व्यक्ती येशू ख्रिस्ताचा असतो, तो दबाव असतो, निर्णय घेणं अशक्य असतं. दुसऱ्यांच्या चुकामुळे वादळांना तोंड द्यावं लागतं. आणि या ठिकाणी असं झालेलं. आणि म्हणून पहिला धडा हा की स्टॉर्म कम टू अ सिव्हन वेन वी आर डुईंग द विल ऑफ गॉड. देवाच्या इच्छेत चालत असताना देखील काही वेळेस आपल्या जीवनात वादळ येत असतं. आणि मग पुढं काय झालं बघा, वचन 14 पासून. परंतु थोड्या वेळानंतर युरिकोलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला, त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना, म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊ वाहवत चाललो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्याची योजना करून तारू खालून आवडून बांधले आणि ते सुरती नावाच्या भाटीवर लागेल असे त्यांना भय वाटेल म्हणून त्यांनी शीड उतरले. मग ते तसेच वाहवत गेले. बघा, म्हणजे आता परिस्थिती बिकट होत चाललेली आहे.
ते तारोतलं सामान, त्या बोटीतलं सामान कमी करण्याचा प्रयत्नात आहे, आटोकाट जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना कळून चुकलेलं आहे की आपण जर ह्या कैद्याचा पाऊलाचा सल्ला ऐकला असता तर ही वेळ आली नसती. परंतु वेळ निघून गेलेली असते. बरेच वेळेस असं होतं की वेळ निघून गेल्यानंतर लोक शुद्धीवर येतात. मग म्हणतात, बरोबर तुम्ही सांगत होता पण आम्ही ऐकलं नाही. आणि मग म्हणावं लागतं नाईलाजाने की आता वेळ निघून गेलेली आहे. याला जबाबदार मी नाही तर तुम्ही सांगा. बघा, आपल्याला वाटतं आपण देवाचे आहोत, आपल्याला वाटतं आपण अभिषिक्त आहोत, आपण त्याच्या मार्गात चालत आहोत. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको, परमेश्वराचे भय धर. आपली बुद्धी, मानवी बुद्धी वेगळी आणि परमेश्वराची बुद्धी आणि त्याचे विचार हे वेगळे असतात. पुढे काय झालं बघा, वचन 21 पासून आपण वाचू. 20 पासून. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाहीत आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आमची तरण्याची आशा अगदी नाहीशी झाली. विचार करा, दिवस आहे का रात्र आहे माहीत नाही, सूर्य दिसलं नाही, चंद्रही दिसलं नाही आणि सर्व चहूबाजूला समुद्र. आणि अशा परिस्थितीत, अशा वातावरण. आता हे काय पिक्चर, ही काही सिरियल नाही, ही खरी घडलेली घटना आहे. हे देवाचं वचन आहे. कोणती आशा नाही आणि खात्री झाली की आता आपण मरणार, आपण निश्चितच याच्यातून वाचणार नाही. वचन 21. त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पाऊल त्यांच्यामध्ये उभं राहून म्हणाला. बघा, आणि अशी परिस्थिती भयानक असल्यामुळं कोण जेवण करणार हो? सगळेजण घाबरलेले, भयभीत झालेले होते आणि आपोआप उपास चाललेला होता. आणि मग काय झालं बघा, पाऊल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, ग्रस्त हो, तुम्ही माझे ऐकायचे होते, क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. बघा, काही वेळेस जर आपण परमेश्वराचं मार्गदर्शन ऐकलं तर जीवनातील अनेक परिस्थिती, अनेक दुःखद प्रसंग, अनेक घटना टळल्या जाऊ शकतात. काही गरज नाही आपण त्याच्यातून जाण्याची. ठोकर लागून शिकण्यापेक्षा ठोकर न लागता शिकणं हे केव्हाही चांगलं. पण काही जणांची बंडखोरी असते, बंडखोर स्वभाव असतो की ते ठीक आहे पण आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे चालणार. आणि मग ते म्हणतात की बरोबर तुम्ही सांगत होतं की या रस्त्याने खड्डा होता, आता आम्हाला कळलं की या रस्त्यात खड्डा आहे. आणि तसं या ठिकाणी झालेलं आहे. तर पाऊल त्यांना सांगत होता, पाऊलाने त्यांना जाणीव करून दिली की हे प्रॉब्लेम, ही परिस्थिती टाळता आली असती, अवॉइड करता आली असती. विचार करा, काही प्रसंग, काही परिस्थिती तुमच्या माझ्या जीवनातल्या आपण जर ऐकल्या असत्या, देवाचा सल्ला, देवाच्या लोकांचा सल्ला, तज्ज्ञांपेक्षा जर ऐकला असता तर ही परिस्थिती टाळता आली असती. पण आपलं ऐकलं नाही, आपण ऐकलं नाही. वचन 22. तर मी आता तुम्हाला सांगतो की धैर्य धरा, तुमच्यातील कोणासही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी आहे व ज्याची सेवा मी करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला, पाऊला भिवू नको, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. बघा, पाऊल त्यांना त्याचा अनुभव सांगत आहे, तो त्यांना उत्तेजन देत आहे. सर्वजण भयभीत झालेले आहे, एक एक दिवस, एक एक तास मोजत आहे की केव्हाही, दिवसा किंवा रात्री, कधी बोट फुटू शकते, कधी आपण बुडून मरून जाऊ शकतो. आणि अशा परिस्थितीमध्ये पाऊल त्यांना धीर देऊन सांगत आहे की ज्या देवाचा मी सेवक आहे त्या देवाने मला दर्शन दिलं, त्या देवाने त्याचा दूत काल रात्री माझ्याकडे पाठवला आणि मला म्हटलं की पाऊला धीर धर, घेऊ नको, कारण मी तुला कैसराकडे पाठवत आहे, तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. वचन 24. पाहिजे म्हणजे ही देवाची योजना होती, देवाने ठरवलेलं होतं. ज्या वेळेस त्याला दर्शन दिलं त्याच वेळेस सांगितलं होतं की राजांपुढे तुला साक्ष द्यावायची आहे. यू मस्ट
appear before Caesar. म्हणजे हा देवाचा निर्णय, ही देवाची योजना होती. आणि पहा, तुझ्याबरोबर जे तारावातून चालले आहे ते सर्व देवाने तुला दिलेले आहे. म्हणजे ते सर्व आता तुझ्या देवाचे होणार आहे, असं देवाने त्याला सांगितलेलं होतं. यास्तव गृहस्थांनो धैर्य धरा, माझा देवावर भरोसा आहे की जसे मला त्याने कळवले तसेच घडेल. तथापि आपल्याला एका बेटावर पडावे लागेल. पहिल्या वेळेस पाऊलच ऐकलं नाही, पण न ऐकल्याचा परिणाम भोगावा लागला. आता परत पाऊल त्यांना सांगत आहे आणि आता ते ऐकणार आहे. पहिल्या वेळेस कोणी ऐकत नसतं, मी अनुभव घेतला. पण जेव्हा प्रॉब्लेम होतात त्यावेळेस, दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण सांगायला जातो त्यावेळेस कोणीतरी ऐकत असतं, कोणीतरी लक्ष देत असतं. प्रेज द लॉर्ड. आणि यावेळेस त्यांना ऐकणं भाग आहे. ते कोणती रिस्क घेणार नाही. ते स्वतःचा शहाणपणा, स्वतःची बुद्धी, एक्सपर्ट ओपिनियन बाजूला ठेवून कोणती रिस्क घेणार नाही आहेत. ते पाऊलच ऐकणार आहेत. आणि म्हणून दुसरा धडा जो आपण या ठिकाणी शिकतो की अशी परिस्थिती, असं वातावरण असताना देखील देवाने त्याचा देवदूत पाठवून त्या समुद्रावर, त्या क्रीट नावाच्या बेटावर ते जहाज समुद्रातून जात असताना देवदूत पाठवला आणि देवाचा संदेश त्याला कळवला. आणि म्हणून द सेकंड लेसन इज स्टॉर्म्स कॅनॉट हाईड द फेस ऑफ गॉड. कोणतेही वादळ देवाचं मुख लपवू शकत नाहीत. म्हणजे काय? म्हणजे की किती वादळात तुम्ही असला, किती संकटात असला, तरी तिथं देव त्याचा संदेश, त्याचं वचन पाठवून तुमच्याशी बोलू शकतो. नाही, पण तुम्हाला माहीत नाही बरोबर आम्ही किती टेन्शनमध्ये आहे. मला एवढंच माहीत आहे की किती टेन्शन, किती प्रॉब्लेममध्ये इथपर्यंत जरी गेले तरी जर तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत असाल, पश्चातापे अंतकरण असेल, तर देव तुमच्याशी बोलू शकतो आणि त्या वादळातून बाहेर काढू शकतो. हा दुसरा धडा. आणि या ठिकाणी तेच झालेलं आहे. वादळामध्ये देव आपल्याबरोबर असतो का? वादळात देव त्याचा देवदूत पाठवू शकतो का? त्याचं वचन आपल्याकडे येऊ शकतो का? हो, प्रेज द लॉर्ड. आणि काही वेळेस तर या ठिकाणी सूर्य, चंद्र, तारे काही दिसत नव्हतं. पण रात्रीच्या वेळेस, दिवसाचा नाही, रात्रीच्या वेळेस, म्हणजे दिवसात जर रात्र वाटते तर रात्र किती अंधकारात वाटत असेल, नाही का? पण अशा वेळेस सुद्धा देवाने त्याचा दूत पाठवून पाऊलाला सांगितलं की देव, पाऊलाला दाखवलं की पुढं काय होणार आहे. पण कोणतंही वादळ, कोणतीही परिस्थिती अशी नसते की तिथं सुद्धा देव आपल्याशी बोलू शकतो. आणि मग पुढे काय झालं बघा. म्हणजे आपल्याला जरी तो दिसत नसला तरी देवाला पण दिसत असतो. ते शिष्य समुद्रातून वल्लवत चाललेले होते. वारा उलट्या दिशेचा होता आणि त्यांना वाटत होतं की आपण बुडतो. पण मार्क शुभवर्तमानात असं लिहिलं की प्रभू येशू ज्या डोंगरावर प्रार्थना करायला गेलेला होता त्या डोंगरावरून त्याची दृष्टी त्यांच्याकडे होती, असं स्पष्ट लिहिलं आहे. त्यांना माहीत नव्हतं. त्यांना वाटलं की प्रभू येशू मागं राहिला, आपल्यालाच पलीकडे जायला सांगितले. पण तो त्या डोंगरावरून पाहत होता आणि मग तो मध्यरात्रीच्या वेळेस त्यांच्याकडे आला. या ठिकाणी ते झालं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा दूत मध्यरात्रीच्या वेळेस पावलाकडे पाठवलेला आहे. पुढे काय झालं बघा. वचन 26:26. तथापि आपल्याला एका बेटावर पडावे लागेल. तो म्हणतो तारवाचं, जहाजाचं नुकसान होईल, आपलं नुकसान होणार नाही, कोणी मरणार नाही, पण या बोटीचं नुकसान होईल आणि एका बेटावर आपल्याला पडावं लागेल. नंतर 14व्या रात्रीस आद्रिया समुद्रात, एड्रियन सी, आम्ही इकडे तिकडे हेलकावे खात असता मध्यरात्रीच्या सुमारात खलाशांनी अनुमान केले की आपण एखाद्या किनाऱ्याजवळ आलो आहोत. तेव्हा त्याने बुडीत टाकले तेव्हा 20 वावे पाणी भरले. काही पुढे जाऊन पुन्हा बुडीत टाकले तेव्हा 15 वावे पाणी भरले. आता ते अंदाज घेत आहे की जमीन लागायला लागलेली आहे का, कारण पावलाने सांगितले की बोट फुटणार आहे आणि ते बेटावर पडणार आहे. आणि म्हणून ते सर्व टेन्शनमध्ये आहेत, भयभीत झालेले आहे बघा. आणि पुढे काय होतं बघा. वचन 29. तेव्हा आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे वरमावरून 4 नांगर सोडून ते उत्कंठेने दिवसाची वाट पाहत बसले.
की मध्यरात्रीच्या वेळी जर कोणत्या बेटावर आपटलो, खडकावर आपटलो तर काय, म्हणून दिवस होण्याची वाट पाहत बसले. मग नांगर नालीवरून टाकावे या निमित्ताने खलाशी समुद्रात होडी सोडून तारवातून पळवायस पाहत होते. तेव्हा पाऊल जमादाराला व शिपायाला म्हणाला, हे तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हायचे नाही. आता बघा, हे सर्व कैदी आहेत आणि ते तेवढाच चान्स मारणार आहेत की असं जर झालं तर आपण पळून जायचं, आणि ते तयारी करायला लागले. पण पावलाने त्या जो प्रमुख होता कैद्यांचा त्याला सांगितलं की हे बोटीत राहिले पाहिजे, हे पळायला नाही पाहिजे, तरच आपण वाचू, तरच आपल्याला ते सहकार्य करतील. तेव्हा पाऊल जमादार शिपायाला म्हणाला, हे तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हायचे नाही. तेव्हा शिपायाने होडीचे दोर कापून ती पडू दिली. नंतर दिवस उगवण्याच्या सुमारास पाऊल सर्वांना अन्न खाण्याविषयी विनंती करून म्हणाला की आज 14 दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला आहात, काही खाल्ले नाही. बघा, 14 दिवस त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं. आणि कोण खाणार अशा परिस्थितीत? आणि पाऊल त्यांना सांगतो की 14 दिवसापासून तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे, तर आता आपण जेवण करूया. यावरून मी विनंती करतो की अन्न खा, त्याच्याने तुमचा निभाव लागेल. तुम्हातील कोणाच्या डोक्याच्या केसालाही नाश व्हायचा नाही. असे म्हणून त्याने भाकर घेऊन त्या सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला. मग त्या सर्वांना धीर येऊन त्यांनी अन्न खाल्ले. बघा, परमेश्वराने पाऊलाला सांगितलं होतं की तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. म्हणजे देवाचा उद्देश होता. पण देवाचा उद्देश, देवाची योजना होती की पाऊलाने तिथपर्यंत पोहोचावं, रोमपर्यंत. पण मध्ये हे वादळ आलेलं आहे. पण जरी वादळ आला, जरी बोट फुटणार आहे, जरी ह्या घटना घडणार आहे, तरी देवाचा उद्देश फेल जाणार आहे का? देवाचा उद्देश, देवाच्या योजनेला वादळ आड येणार आहेत का? नाही. आणि म्हणून तिसरा धडा हा की स्टॉर्म्स कॅनॉट हिंडर द पर्पज ऑफ गॉड. वादळ देवाच्या योजनेला अडवू शकत नाहीत. जी काही देवाची योजना तुमच्या जीवनासाठी आहे, माझ्या जीवनासाठी आहे, किती त्रास झाला, किती विरोध झाला, किती वादळ, संकट, प्रॉब्लेम आले, तरी त्याने जे ठरवलेलं, त्याने जे संकल्प केलं, तिथे त्या ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचवणारच. त्या ठिकाणी तुम्ही आणि मी पोहोचणारच. कोणाला काही वाटो, कोणी काही म्हणो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तिसरा धडा, स्टॉर्म्स कॅनॉट हिंडर द पर्पज ऑफ गॉड. वादळ देवाची योजनेला अडवू शकत नसतात. 24व्या वचनात देवाने सांगितलं की तुला कैसरापुढे उभे राहिले पाहिजे. हा देवाचा उद्देश होता. आणि जरी वादळ आलं तरी देव त्याची योजना, उद्देश सिद्धीस नेणार होता. बघा, आता वचन 41 पुढे काय झालं बघा. वर्स 41. मग समुद्रात वर आलेल्या जमिनीस तारू लागल्यावर त्यांनी ते पुढे घुसवले. तेव्हा नाळ रुटून गच्च बसली आणि वराम लाटांच्या जोराने फुटून गेले. ती बोट फुटली. तेव्हा कोणी बंदिवानाने पोहून पळून जाऊ नये म्हणून त्यांना मारून टाकावे अशी शिपायाने मसलत केली. तथापि पाऊलाला वाचवावे अशा इच्छेने त्यांच्या बेतात जमादार आडवा झाला आणि त्याने हुकूम दिला की ज्यांना पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून काठात जावे. बघा, ह्या वादळात कदाचित पाऊलाचं मरण झालं असतं, पण देवाने सांगितलं की तसं होणार नाही. पाऊल पण मरणार नाही, दुसरंही मरणार नाही. दुसरा हल्ला सैतानाचा ह्या रीतीने झाला की जो सोल्जरचा प्रमुख होता, शिपायांचा प्रमुख, त्याने असं ठरवलं की हे जर कैदी पळून गेले, कारण रोमन कायद्यानुसार जर कैदी पळाला तर जो जमादार, जो प्रमुख आहे, त्याला मरणदंडाची शिक्षा होत होती. आजच्यासारखं सस्पेंड आणि मग बरेच वर्ष कोर्टात केस आणि मग नंतर काहीतरी नव्हतं. जर तुमच्या ताब्यातून, पोलिसांच्या ताब्यातून जर गुन्हेगार पळाला तर मरणदंड ही शिक्षा होती. आणि म्हणून जमादाराने आज्ञा केली ज्यावेळेस बोट फुटली तेव्हा की सर्व जे कैदी आहेत त्यांना मारून टाकावे. तुम्हाला माहिती आहे का,
पाऊल देखील एक कैदी होता. म्हणजे काय? म्हणजे पाऊलाला देखील मारून टाकावं अशी ती ऑर्डर होती. पण बघा, ज्यावेळेस अशी परिस्थिती येते, जीवन मरणाचा प्रसंग येतो, ज्यावेळेस असं वाटतं की सर्व काही संपलेलं आहे, देव जर आहे तर कुठं आहे, एवढी प्रार्थना करून, एवढे उपवास करून, एवढं सर्व काही करू, काहीच होत नाही, त्यावेळेस काय करायचं असतं? त्यावेळेस हे ध्यानात ठेवायचं असतं की देव परमेश्वर हा सार्वभौम आहे. त्याचं नियंत्रण जगावर, माझ्यावर आणि माझ्या जीवनावर आहे. परिस्थिती जरी तुमच्या हाताबाहेर गेली तरी त्याच्या हाताबाहेर कधीही जात नसते. हे नेहमी ध्यानात ठेवायचं असतं. त्या जमादाराने तशी आज्ञा केली, पण काय झालं बघा, वचन 43. तथापि पाऊलाला वाचवावे अशा इच्छेने त्यांच्या बेतात जमादार आडवा आला. जे त्यांनी ठरवलेलं होतं तो जमादाराचा ताबा देवाने घेतला. आता जमादार काही बिलीवर नाही आहे, लक्षात घ्या. पण तो म्हणतो की हा जो कैदी पाऊल, याला जिवंत राहू दे. तो जमादार मध्ये पडला आणि ती ऑर्डर कॅन्सल करावी लागली. देव विधर्मी लोकांचा उपयोग करतो का? हो. इतिहास त्याला पुरावा आहे. नबुकदनेस्सर सारखे राजे, फारो आणि इतर राजे, बेल्तशजार वगैरे, त्यांचाही देवाने त्याचे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी त्या काळात उपयोग केला. ह्या विधर्मी जमादाराचं काय? देव तुम्हाला सोडवण्यासाठी, वाचवण्यासाठी वेळ पडली तर एका विधर्म्याचाही उपयोग करील आणि त्याचे बेत, त्याच्या योजना सिद्धीस नेईल. फक्त आपण विश्वास धरू, त्याच्या हाती सर्व काही सोपायचं असतं. आणि मग पुढं काय होतं बघा, वचन 43. तथापि पाऊलाला वाचावे अशा इच्छेने त्यांच्या बेतास किंवा त्यांच्या प्लॅनला जमादार आडवा झाला आणि त्याने हुकूम दिला की ज्यांना पोहता येते त्यांनी पहिल्याने उडी टाकून काठात जावे, किनाऱ्यावर जावे, आणि बाकीच्यांनी कोणी फळ्यावर, कोणी तारवातील दुसऱ्या कशावर बसून जावे. याप्रमाणे सर्वजण किनाऱ्याला सुरक्षित पोहोचले. बोट फुटली पण सर्वजण वाचले. पौलाच्या देवाने जे पौलाला दाखवलं होतं, जे पौलाने त्यांना सांगितलं होतं तसंच घडलं. देव जे सांगतो ते घडतं का? हो. पण बरेच वेळेस लोक ऐकत नसतात. बघा, तर या ठिकाणी आपण पाहतो की देवाचा उद्देश होता की पौलाने रोमला जावं. आणि पुढं जर ही स्टोरी आपण वाचली 28व्या अध्यायामध्ये, ज्या बेटावर ते पोहोचले, त्या बेटावरच्या लोकांना पौलाकडून सुवार्ता ऐकण्याची संधी मिळाली. त्या बेटावर प्युबियस नावाचा एक ग्रस्त आजारी होता. त्या लोकांनी पाहिलं. त्या लोकांनी त्या बेटावर ही बोट फुटली आणि हे लोक तिथं आल्यामुळं ते लोक धावत गेले. त्यांच्या मदत केली, खाण्यापिण्याची व्यवस्था केली, त्यांच्या घरी नेलं. आणि त्या कालावधीत पौलाला सुवार्ता त्या बेटावरच्या लोकांना सांगण्याची संधी मिळाली. आता आपल्याला वाचायला वेळ नाही, पण पुढं जर तुम्ही स्टोरी 28व्या अध्यायात वाचली तर एक जण जो आजारी होता त्याला पौलाने बरं केलं. पौलाने शेकोटे केली, साप त्याच्या हातावर आला आणि त्यांना वाटलं की आता हा मरणार, परंतु त्याने तो झटकून टाकला. आणि ज्यावेळेस तो चावला तरी काही झालं नाही, त्यावेळेस त्यांनी विश्वास ठेवला की खरोखर हा देवाचा माणूस आहे. समजा जरी सैतानाचा उद्देश हा होता की पौलाने तिथपर्यंत रोमपर्यंत पोहोचू नये, त्या बोटीत त्याचा आणि इतरांचा नाश व्हावा, तरी देवाच्या योजनेला सैतान अडवू शकतो का? नाही. बघा, त्या प्लॅनमध्ये, रोमच्या प्रवासामध्ये ते बेट देखील होतं. त्या लोकांना देखील सुवार्ता ऐकणं गरजेचं. हा उद्देश देवाचा होता आणि म्हणून ते झालेला आहे. बघा, म्हणून आज जर तुम्ही वादळात असाल तर पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवा. पहिला धडा हा की जरी आपण देवाच्या इच्छेप्रमाणे करत असलो तरी वादळ येत असतात. दुसरा धडा हा की वादळात असतानाही देव आपल्याशी बोलू शकतो, त्याचं वचन आपल्याकडे येऊ शकतो, तो आपल्याला पाहू शकतो.
वादळ त्याचा तोंड लपवू शकत नाही. आणि तिसरा धडा हा की वादळ देवाचे उद्देश अडवू शकत नाही. स्टॉर्म्स कॅनॉट हिंडर द पर्पज ऑफ गॉड. खरं तर जिथं आपण गेलं पाहिजे तिकडं नेण्यासाठी वादळ हे कारणीभूत होत असतं. बघा, क्रीट नावाच्या बेटावरती आढळले 28 अध्याय 1 ते 10 मध्ये. त्या ठिकाणी ते लोक भेटले, त्या ठिकाणी त्यांना प्रभू येशूच्या सुवार्तेचा अनुभव आला, त्यांनी अनुभव घेतला. म्हणजे हा देखील भाग, हे देखील होणं हे गरजेचं होतं. आणि म्हणून चौथा धडा हा की स्टॉर्म्स आर इंटेंडेड फॉर अस टू गो वेअर गॉड वॉन्ट्स अस टू बी. आपण जिथे जावं, जी देवाची इच्छा असते तिकडे देव आपल्याला वादळातूनही नेत असतो. वादळ आलं म्हणून दिशा बदलत नाही. देवाला जिथं आपल्याला न्यायचं तिथे नेणारच. प्रेज द लॉर्ड. नो, वादळताही देव आपल्याला जिथे नेमलेलं आहे त्या ठिकाणी नेत असतो. आणखी एक धडा हा की वादळ आपण एकटं सोसू नये, वादळात आपण एकटं राहू नये. स्टॉर्म्स शुड नेव्हर बी फेस्ड अलोन. पावलाबरोबर इतर कैदी होते. अरिस्टार्कस होता, लूक होता, ज्याने लूक शुभवर्तमान लिहिलं आणि तो त्यांना उत्तेजन देत होता. देव जे काही त्याला मार्गदर्शन करीत होता तो एकमेकांना उत्तेजन देत होता. तो इतरांच्या संगतीत होता. बऱ्याच वेळेस प्रॉब्लेम आल्यानंतर लोक चर्चला येणं बंद करतात, बायबल स्टडीला बंद करतात, सगळं बंद करतात. आणि आपण विचारतो, म्हणतात नाही तुम्हाला माहीत नाही बरं आम्ही किती टेन्शनमध्ये, तुम्हाला माहीत नाही काय चाललेलं आहे. वादळामध्ये एकमेकाची संगत महत्त्वाची असते. जेवढं तुम्ही एकटं राहाल तेवढं कट ऑफ होऊन सैतान तुम्हाला नष्ट करेल. म्हणून फेलोशिप, स्टॉर्म्स शुड नेव्हर बी फेस्ड अलोन. वादळांना एकट्याने तोंड देण्याची गरज नसते. चर्च सहभागिता, सहवास हा याच्यासाठी असतो. चांगलं असतानाच नाही तर कोणत्याही परिस्थितीत, सर्व परिस्थितीत एकमेकांची संगत किंवा सहवास. बघा, आणि शेवटचा धडा हा की ऑल ऑफ अस कम टू एन अल्टिमेट स्टॉर्म अँड दॅट इज डेथ. शेवटी जे काही देवाने नेमलेलं आहे त्या ठिकाणी आपण पोहोचत असतो. जे काही नेमलेलं आहे. आणि पाऊलासाठी काही नेमलेलं होतं मरण. इतिहास असं सांगतो की नेरो नावाचा सम्राट रोमवर राज्य करीत होता आणि रोमला पोहोचल्यानंतर त्याने पाऊलाला कैदेतच ठेवलं. निकाल लागला नाही आणि एक दिवशी हुकूम दिला आणि पाऊलाचा शिरच्छेद करण्याची आज्ञा केली आणि पाऊलाचा शिरच्छेद रोम या ठिकाणी झाला. परंतु रोममध्ये सुवार्तेचा प्रकाश पाऊलाच्या द्वारे पोहोचला. जरी वादळ आली, जरी बोट फुटली तरी जे काही देवाने सांगितलं होतं ते घडून आलं. देवाची योजना फेल गेलेली नाही. म्हणून शेवटचा धडा हा की ज्या ठिकाणी देवाने आपल्याला नेण्याचं ठरवलेलं आहे तिथे तो आपल्याला पोहोचवणारच. लिहून घ्या. काही झालं, किती अडखळणी आले, किती प्रॉब्लेम आले, तरी पाऊल रोमला पोहोचला. तिथे त्यांनी साक्ष दिली. लोक त्याला भेटायला, त्याचे हातपाय बांधलेले होते, बेड्याने जखडलेले होते. 2 सोल्जर त्याच्या 2 बाजूला होत्या. भाड्याच्या घरात राहत होता, नजर कैदेत होता, पण लोकांना भेटण्याची परवानगी होती आणि जे जे त्याच्याकडे येत होते त्यांना तो सांगत होता. किती विशेष आहे नाही का? आणि अशा रीतीने रोम या ठिकाणी सुवार्तेचा प्रकाश चमकला. त्या ठिकाणी जेलमध्ये असताना त्याने रोमकरास पत्र लिहिलं, इफिसकरास पत्र लिहिलं. लूक त्याच्याबरोबर असं लूक शुभवर्तमान त्या ठिकाणी त्यांनी जेलमध्ये असताना लिहिलं. हे जे पत्र आज नव्या करारामध्ये आपल्याजवळ आहेत हे कुठं लिहिण्यात आले? चांगल्या परिस्थितीत नाही, जेलमध्ये अशा बिकट परिस्थितीत हे दिव्य प्रकटीकरण देवाने त्यांना दिलेलं आहे. म्हणजे काय कठीण परिस्थिती देव आपल्याशी बोलतो का? हो. खरं तर बरेचशा दिव्य गोष्टी, देवाचे अद्भुत प्रकटीकरण आपण अशा मनस्थितीत, अवस्थेत असताना, कठीण परिस्थितीत असतानाच मिळत असतात. कारण चांगलं चाललेलं असताना आपण बेफाम असतो,
आपल्याला वाटतं आपल्याला चर्चची, देवाची, शास्त्राची गरज नाही आहे. पण ज्यावेळेस आपले ॲटिट्यूड, आपली मानसिकता अशा प्रॉब्लेममध्ये असते, तेव्हा आपण कुणी काही सांगितलं की खरं वाटतं. त्यावेळेस देव आपल्याशी त्याच्या वचनाने बोलत असतो. बघा, पाऊल जेलमध्ये होता आणि एका पत्रात तो म्हणतो की मी जरी बंधनात आहे तरी हे वचन बंधनात नाही. बघा, सैतान देवाच्या लोकांना कैदेत टाकू शकतो, वादळ आणू शकतो, प्रॉब्लेम करू शकतो, पण तरी देवाने जे ठरवलं आहे ते देव पूर्ण करत असतो. एका देवाच्या सेवकांनी सांगितलेली घटना आहे की ते आणि त्यांची पत्नी बोटीतून एका देशाला प्रवास करत होते आणि ते प्रवास करत असताना त्या समुद्रावर वादळ उठलं आणि ते वादळाची परिस्थिती बिकट होत गेली, भयानक झाली. आणि त्या सेवकांच्या पत्नीने त्या बोटीच्या कॅप्टनला फोन केला आणि सांगितलं की ह्या परिस्थितीत तू असं जर वातावरण वाढत चाललेलं आहे तर आपण दुसऱ्या दिशेला चला, दुसऱ्या बाजूला बोट टर्न करा, म्हणजे आपल्याला ही परिस्थिती टाळता येईल. आणि मग त्या कॅप्टनच्या असिस्टंट हे सांगितलं की तुझा निरोप मी बोटीच्या कॅप्टनकडे पोहोचवतो, जो बोट चालवणारा प्रमुख आहे. आणि त्याचा तिकडून निरोप आला ह्या बाळकीनबाईसाठी की बोटीचा कॅप्टन तुम्ही नाही, मी आहे. अर्थातच मला माहीत आहे की कोणत्या दिशेला कसं, कोणत्या वादळात जहाज चालवायचं. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट त्यांनी असा निरोपात सांगितला की हे बोट, हे जहाज अशा प्रकारच्या वादळासाठी तयार करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस तुम्ही आणि मी, ज्यावेळेस कोणी प्रभूश्वर विश्वास ठेवतो, त्याला माहीत असतं की ह्या आयुष्यात आपण कोणत्या वादळांना तोंड देऊ. पण तुमचं ख्रिस्ती जीवन अशाच प्रकारच्या वादळांसाठी देवाने निर्माण केलेलं असतं. देवाने जे पावलासाठी ठरवलं त्या ठिकाणी त्याला पोहोचवलं. तसं तुम्हाला जे ठरवलेलं आहे, जो काही तुमच्या जीवनासाठी उद्देश आहे, तिथे तो पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.